टिंगक टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगक टुम बोला आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा. मोरू, ए मोरू, अय्या आलात तुम्ही? ओळखलत का? अहो मी मोरूची मावशी. आज अचानक कशी आले? तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? अहो मग उचला त्याला. आज मी एका बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहे, ज्यांच्या लेखणीतून मी मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवलं, ज्यांनी साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, नाट्य, चित्रपट, राजकारण, भाषण कला आणि विशेषतः विनोदी लेखनात अपूर्व यश मिळवलं. ते म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. चला या व्हिडिओ मधून आपण महाराष्ट्राच्या या बुलंद आवाजाबद्दल जाणून घेऊया. पण त्याआधी ऐका हा, पण त्याआधी आपल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की सबस्क्राईब करा बरं. नमस्कार मंडळी, मी तन्मय आणि आपण पाहत आहात कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय goprag.com. प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी पुण्यातल्या सासवडमध्ये झाला. लहानपणापासूनच ते बुद्धिमान, खोडकर आणि मिश्किल स्वभावाचे होते. त्यांच्या लेखनाला पुढे जो मिश्किलपणा आणि उपरोधाचा टोन मिळाला त्याचं मूळ बालपणातच होतं. त्यांनी इंग्रजी विषयात MA केलं आणि इंग्लंडला जाऊन शिक्षण घेतलं. शिक्षक म्हणूनही त्यांनी सुरुवात केली, पण पुढे ते शिक्षकापेक्षा शिक्षकांचे शिक्षक झाले, अर्थात आचार्य झाले. विनोदी लेखन आणि व्यंग्यचित्रमय शैली ही त्यांची पुढे ओळख झाली. आचार्य अत्रेंच्या लेखनातला विनोद हा केवळ हसवण्यासाठी नव्हता, तर चिमटे काढणारा, खवखवणारा आणि जग बदलायला लावणारा होता. अत्रेंचं भाषण ऐकून पोटात खळखळून हसू फुटायचं आणि विरोधकांच्या मनात धडकी भरायची. त्यांचा विनोद म्हणजे तलवारीपेक्षा धारदार शाब्दिक अस्त्र होतं. आचार्य अत्रेंचे मराठा वृत्तपत्र आणि झुंजार पत्रकारिता यांचे योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी मराठा नावाचं दैनिक सुरू केलं. हे केवळ एक वृत्तपत्र नव्हतं, तर जनतेसाठी एक शस्त्र होतं. त्यांच्या अग्रलेखांमध्ये ते सरकार, राजकारणी आणि अधिकाऱ्यांवर घणाघात करायचे. आचार्य अत्रेंचं नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील योगदान अगदी महत्वाचे आहे. त्यांनी प्रीतिसंगम, मोरूची मावशी, ब्रह्मचारी, बुवा तिथे बाया, तो मी नव्हेच, लग्नाची बेडी, भ्रमाचा भोपळा यासारखी अजरामर नाटके लिहिली आणि ती अजूनही लोकांच्या मनात घर करून आहेत. श्यामची आई आणि महात्मा फुले यांसारखे चित्रपट त्यांच्या कल्पनाशक्तीची उदाहरणं आहेत. त्यांच्या श्यामची आई या चित्रपटाला भारतातलं पहिलं सुवर्ण कमळ मिळालं आणि महात्मा फुले या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. आचार्य अत्रेंचं राजकारण हे मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी होतं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी आक्रमक भाषणं करून आंदोलन पेटवलं. पुढे त्यांनी असं भाषण दिलं की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. अत्रेंनी आयुष्यभर लिहिलं, बोललं आणि झगडलं. त्यांचे कऱ्हेचे पाणी, मी अत्रे बोलतोय, सांगुणा, मोहित्यांचा शाप, दलितांचे बाबा हे त्यांचे संग्रह अजूनही वाचकांना खिळवून ठेवतात. एकीकडे ते प्रचंड हसवतात आणि त्याच बरोबरीने अंतर्मुख सुद्धा करतात. आचार्य अत्रे म्हणजे वाङ्मयाचा वाघ, विनोदाचा बादशाह आणि सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राचा बुलंद आवाज. त्यांच्या लेखणीने आणि वाणीने जनतेला जागं केलं, हसवलं आणि विचार करायला भाग पाडलं. अय्या मोरू आला वाटतं, त्याला भेटते आणि मुक्का देते. हा, पण त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला, ही मोरूची मावशी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडलाच असणार तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा. हा, आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय goprag.com.